चलो 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 चलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. शेळ्यांचा आवडता चारा आहे कांद्याची पात. यावर्षी दुष्काळ असल्यामुळे आपल्या घरी काय कांद्याची पात नसती, पण पावसाळ्याला 2 महिने बाकी आहे, त्याच्यामुळे शेळ्यांना लागणार आहे. बघा ते कसं वर टंगळून खात आहे बकऱ्यात. शेळी पालकांनी शेळ्या सोडून अशा चारल्या तरी पाहिजे, निदान 1-2 घंटे दिवसा, जेणेकरून त्यांचा व्यायाम होतो शरीराचा. सध्या कुठंच काही खायला नाही. ते बघा ते नेपियर दिसते ना, त्याच्यावर आपण एक आधी व्हिडिओ बनवला आहे. मला वाटत होतं की उन्हाळाभर छान पुरल बा बकरींला, म्हशींला, पण पाण्याअभावी सगळ्या मर्यादा आलाय. थोडंसं त्या साईडला दिसत असेल तुम्हाला नेपियर थोडं बाकी आहे तिथं, ते पण आता मशीनसाठी ठेवलं आहे. शेळ्या कोंडल्या का नेपियर बी आगे घ्यायला जायचं आहे आपल्याला. चला आता बकऱ्या कोंडून देऊ. घरी तू नको ना आधी लागू पटकनी. चलो मित्रांनो, आता गवत घ्यायला जायचं आहे. तोपर्यंत नाश्ता करू आपण आणि गवत घ्यायला जाऊ. चला मित्रांनो, आता कुट्टी करून घेऊ चाऱ्याचे. भरपूर टाईम झाला आहे आणि नागराला बी जायचं आहे. मला नागर मोकळा करायचा आहे. थोडं ऊन कमी झालं का मग 4च्या पुढं नागराला जायचं आहे. ही कुट्टी जागा सगळी संपली. मशीनची कुट्टी करावं लागते तर मित्रांनो, अशा पद्धतीनं कुट्टी झाली आपली. आता मशीनला चारा पाणी करून नागराला जायचं.